गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर हे अमृतसर येथे पंजाब राज्यातील अमृतसर येथे स्थित आहे आणि हे एक प्रसिद्ध शीख धर्मीयांचं मंदिर असून हे मंदिर शीखांचं महत्त्वाचं आणि पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे आणि पूर्ण जगभरातून लोक येथे दर्शनासाठी येत असतात. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला आजच्या हिमाचल टूरच्या 5व्या दिवशी घेऊन आलेली आहे अमृतसर, पंजाब येथील अमृतसरमधील सुवर्ण मंदिर येथे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आम्ही वाघा बॉर्डरवर छान परेड वगैरे पाहिली. तेथे देशभक्तीपर नृत्य सादर केलेत आणि तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवर नक्की तो व्हिडिओ चेक करा. वाघा बॉर्डरवरून येऊन आम्ही हॉटेलच्या रूमवर येऊन फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि संध्याकाळी दिवस माळवण्याच्या वेळेस आम्ही निघालो आहेत सगळ्याजणी सुवर्ण मंदिराच्या दिशेने. मुद्दाम रात्रीच्या वेळेस सुवर्ण मंदिर पाहावं म्हणून आम्ही निघालो होतो, कारण सुवर्ण मंदिराची जी प्रभा आहे, त्याचं जे अलौकिक सौंदर्य आहे ते दिवसापेक्षा रात्रीला अतिशय छान दिसतं. बघा, तुम्हाला लांबून दिसत असेल हे रात्रीच्या प्रकाशामध्ये लखलखणारे हे सुवर्ण मंदिर आणि तितक्याच तेजाने चमकणारे त्याचे पाण्यातील प्रतिबिंब हे कुठल्याही पर्यटकाला या स्वतःच्या म्हणजे हे सुवर्ण मंदिर स्वतःच्या प्रेमात पाडेल असं याचं अप्रतिम असं सौंदर्य आहे. बघा, हे संपूर्ण सुवर्ण मंदिर रात्रीच्या प्रकाशझोतामध्ये किती छान चमकत आहे आणि त्याचं संपूर्ण प्रतिबिंब या पाण्यामध्ये पडलेलं आहे. तर याच सुवर्ण मंदिराविषयी मी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की पंजाबमधील अमृतसर येथे स्थित असलेले सुवर्ण मंदिर हे शीख धर्माचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि मंदिराच्या संपूर्ण बाहेरील भिंतीवर स्वर्णाचा म्हणजे सुवर्णाचा सोन्याचा पत्रा चढवलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये एक जलमंदिर आहे ज्यामध्ये पवित्र सरोवर आहे. मंदिराच्या वर सुवर्णाचा सोन्याचा डोम आहे जो रात्रभर आपल्या प्रकाशाने झगमगत असतो. शीख धर्माचे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब याची पूजा या सुवर्ण मंदिरामध्ये सतत केल्या जाते. सुवर्ण मंदिराचा इतिहास. सुवर्ण मंदिराचं निर्माण किंवा सुवर्ण मंदिराची निर्मिती ही इसवी सन 1577 शीख धर्माचे चौथे गुरु रामदासजी यांनी केले होते. सुवर्ण मंदिर हे बरेचदा नष्ट करण्यात आले, पण तितक्याच वेळात त्याची पुनर्निर्मितीही करण्यात आली. इसवी सन 1830 सुवर्ण मंदिराला सोन्याचा पत्रा चढवला गेला आणि तो पत्रा महाराजा रणजित सिंह यांनी चढवला होता. असे हे सुवर्ण मंदिर जगातील प्रमुख आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे आणि अनेक पर्यटक याच्या दर्शनाला येत असतात. सुवर्ण मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही तेथील लंगरमधला प्रसाद ग्रहण केला आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. दुसऱ्या दिवशी जालियनवाला बाग पाहायचा होता. त्यावेळेस हॉटेल रूममध्ये केलेली तयारी आणि हॉटेलमध्ये काढलेले हे छान छान मैत्रिणींसोबतचे फोटो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. आम्ही मस्त छान सगळ्यांनी तयारी केली आणि त्या दिवशी सगळ्यांनी छान सलवार घालायचं ठरवलं होतं आणि रूममध्ये छान फ्रेश मूडमध्ये फोटो काढले. कारण आम्हाला जालियनवाला बागकडे नेण्याची आमची ऑटो जी होती ती ऑटो येणार होती आणि तोपर्यंत आता 4 बाया जमल्या म्हटल्यावर आणि हातात मोबाईल असल्यावर म्हटल्यावर फोटोशूट तर होणारच. तर असे आम्ही छान छान मैत्रिणींचे नेहमी आमच्या आठवणीत राहणारे असे छान फोटो काढलेत आणि निघालो जालियनवाला बागकडे. तर बघा, हा जालियनवाला बाग आहे. सर्वप्रथम ही जी भिंत मी तुम्हाला दाखवत आहे, या भिंतीमध्ये हे जे मार्किंग केलेलं आहे चौकोनी, हे मार्किंग म्हणजे जनरल डायरनी जो रॉलेट ॲक्ट विरुद्ध जी ह्या
जालियनवाला बागमध्ये सभा भरली होती, त्या सभेमध्ये बेछूट गोळीबार केला होता आणि त्याचेच हे निशाण आहे. अजूनही ते तसेच ठेवण्यात आलेले आहे आणि संपूर्ण हा बाग आपल्या जालियनवाला बाग हे एक शहीदांचं स्मारक आहे, जे पंजाबमधील अमृतसर येथे स्थित आहे. आणि हे स्मारक 13 एप्रिल 1919ला जो ब्रिटिश सैनिकांमार्फत बेछूट गोळीबार झाला होता, जो जनरल डायर यांनी करवला होता, त्यामध्ये त्याला नाव आहे की जालियनवाला बाग हत्याकांड. आणि या हत्याकांडामध्ये शहीद झालेल्या शहीदांच्या स्मरणार्थ हा बाग निर्माण केलेला आहे. जालियनवाला बाग हा एक शहीदांचं स्मारक आहे. आणि ही जी तुम्हाला दिसते आहे ही एक विहीर आहे. बघा, लांबून दाखवते मी तुम्हाला. गोळ्यांच्या भीतीने आणि ब्रिटिशांच्या माराच्या भीतीने किंवा आपल्यावर बेछूट गोळीबार होणार, आपण मारले जाणार या भीतीने येथील विहिरीमध्ये अनेक लोकांनी आपलं देह त्याग केला आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी उड्या मारल्या, पण इंग्रजांच्या तावडीत ते सापडले नाहीत. असं संपूर्ण हे स्मारक आहे. आणि या स्मारकामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस खरोखर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी देखील आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि खूप मोठं योगदान, खूप मोठा हातभार आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी लावलं, याची आपल्याला कल्पना आहे. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासामधली महत्त्वपूर्ण घटना असलेली जालियनवाला बाग हत्याकांड, याची गंभीरता आपण त्या काळामध्ये किती गंभीररित्या झालेली असेल आपण याची कल्पना देखील करू शकत नाही. पण ज्यावेळेस आपण या जालियनवाला बागला व्हिजिट देऊ किंवा आपण या ठिकाणी येऊ, त्या ठिकाणी येथील हे जे स्मारक आहे आणि यावर लिहिलेली माहिती आपण वाचतो आणि तेथील पुरावे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अक्षरशः मन सुन्न होऊन जातं की आपण आज स्वातंत्र्य भारतामध्ये किती ऐश आरामामध्ये राहतो आहे. आणि या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी कितीतरी वीर अशा लोकांनी, सामान्यातल्या सामान्य लोकांनी देखील आपल्या प्राण्याच्या आहुती दिलेल्या आहेत. त्याच सगळ्या क्रांतिकारक वीरांना, देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक जीवाला मनोमन वंदन करून येथे व्हिडिओचा शेवट करते. पुन्हा भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आतापर्यंत तुम्ही हिमाचल टूरचे जर या आधीचे व्हिडिओ नसेल पाहिले तर ते सगळे व्हिडिओ नक्की चेक करा, तुम्हाला आवडतील. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.